महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रोमांचक घडामोडी घडत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार आणि अजित पवार गट एकत्रितपणे लढण्याची घोषणा झाली आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला असून हे दोन्ही गटांना सत्तेत आणण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. माहितीनुसार एकूण 128 जागांपैकी राष्ट्रवादी शरद पवार गटाला 18 जागा मिळणार आहेत, तर उर्वरित 110 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार उभे राहिले आहेत. दोन्ही गटांच्या स्थानिक नेतृत्वात सकारात्मक वातावरण आहे. आज मंगळवार म्हणजेच दिनांक 30 डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होणार असून त्यानंतर प्रचार यंत्रणेला वेग येईल. विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 9 आणि 20 मध्ये दोन्ही गट मैत्रीपूर्ण लढत देतील. स्थानिक समीकरणे, इच्छुकांची संख्या आणि संघटनात्मक ताकदीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या दोन प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे पॅनल उभे राहतील आणि त्याचा फटका दोघांनाही बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे ठरले असून शरद पवार गटाला 18 जागा देण्यात आल्या आहेत. प्रभाग 9 आणि 20 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. शरद पवार गटाचे 4 उमेदवार अजित पवार गटाकडून लढण्यास इच्छुक आहेत. सध्या उमेदवार निवड, प्रभागनिहाय आढावा आणि प्रचार योजना सुरू असून संयुक्त बैठका आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यावर भर दिला जात आहे. पीसीएमसी निवडणुकीत ही एकत्र येण्याची रणनीती शहराच्या राजकारणाला नवे वळण देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, अजित पवार आणि शरद पवार गटांची ही युती पिंपरी चिंचवडमध्ये यशस्वी होईल का? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच पिंपरी चिंचवड परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा माय पीसीएमसी.